सांगलीच्या ग्रामीण भागाचा विकास भारतीय जनता पार्टीने केला आहे। खासदार संजय काका पाटील यांनी जत तालुक्यातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी आणले आहे। वंचित राहिलेल्या गावांमध्ये 2 वर्षात पाणी येणार आहे। त्यामुळे संजय काका पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले। सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार गोपीचंद पडळकर आणि संजय काका पाटील यांनी जत तालुक्याचा संयुक्त दौरा केला। तालुक्यातील पांढरेवाडी, जालिहाळ, खुर्द, सिद्धनाथ, उंटवाडी, देवनाळ, मेंढगिरी, आसंगी, तुर्क यासह अनेक गावांमध्ये प्रचार दौरा केला। भाजपा जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, डॉक्टर रवींद्र अरळी यांच्यासह जत तालुक्यातील भाजपा आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले आहेत। सिद्धनाथ येथे प्रचार दौऱ्यात नागरिकांना संबोधित आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, सांगली जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा इतिहास खासदार संजय काका पाटील यांनी घडविला आहे। जत तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना पूर्ण होत आहेत। म्हैसाळ योजनेचे राहिलेले काम येत्या 2 वर्षात पूर्ण होणार असून जत तालुका 100% ओलिताखाली येणार आहे। सांगली जिल्ह्याचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संजय काका पाटील हेच करू शकतात। आपल्या जीवन मरणाचा पाणी प्रश्न सोडवलेल्या संजय काका पाटील यांना लोकसभा निवडणुकीत जत तालुक्यातील जनता प्रचंड मताधिक्य देईल असा मला विश्वास वाटतो। जत तालुक्याच्या शिवारात पाणी आल्यामुळे जिथे जाईल तिथे नागरिक खासदार संजय काका पाटील यांचे जोरदार स्वागत करत होते।